स्वतःची मॅच. चांगलं क्रिकेट पाहतोय आपण. 18 चेंडूचा खेळ असेल, 18 चेंडूचं समीकरण, पहिली इनिंग असेल 18 चेंडूची. टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय गोकुळ संघ पाहतोय. एका साईडला आई माळाईचा आशीर्वाद, आई मानाई देवीचा आशीर्वाद. नवीन जर्सी प्रस्तुत बाय बबन जगताप, स्वर्गीय बबनदादा जगताप यांच्याकडे प्रस्तुत केली जाते. नवीन जर्सी केबी सर असतील, आपले अनिल जी जगताप सर असतील, यांच्याकडे टीम प्रस्तुत केली जाते. मॅचला करूया सुरुवात. बॉलिंगसाठी गोलंदाज ट्राय करतो गोलंदाज लक्ष्मण. 18 चेंडूचा खेळ, मॅचला होते सुरुवात. मेगा फायनल, ग्रँड फायनाले निनाय देवीच्या 2025. सर्व प्रेक्षकांचे जे युट्यूब आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मेगा फायनलला करतो सुरुवात. मॅच होईल ऑन. मैदानाच्या आतमध्ये सलामीर जोडी. एका साईडला पाहतोय हायडर फलंदाज अक्षय, लेदरचा खूप एक्सपिरियन्स आहे, अक्षयकडे घेतला जातो. आणि नॉस्ट अगेनला विजय, क्वालिटी ब्रँड. एका साईडला विजय, दुसऱ्या साईडला अक्षय. मॅचला होतो सुरुवात. पंचाचा येतो ग्रीन सिग्नल. मेगा फायनल गणपती बाप्पा मोरया, गणरायाला वंदन करतो. मेगा फायनलची सुरुवात करतो. मॅचला होते सुरुवात. मेगा फायनल ग्रँड फिनाले. एक अप्रतिम स्पर्धा पाहतोय आपण, लाजवाब स्पर्धा. पहिला चेंडू, मॅचला होते सुरुवात. ओहो, बॅटची काढा, कॉट बिहाइंड द विकेटचा चान्स होता. चान्स मीन्स त्याच्यानंतर मॅच मिस होते की काय, असे चान्सेस सोडून चालणार नाहीत. सुनील बने थोडासा आजारी असेल, पण संघासाठी आज मैदानामध्ये उतरलाय तो सुनील बने पाहतोय आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकामध्ये. मेगा फायनलची मॅच. कॅच होते थोड्यासाठी ड्रॉप अक्षयची. पहिला चेंडू फक्त सिंगल, एक धाव. एक चेंडू एक धाव. अकाउंट ओपन झाले, संघाचा श्री गणेशा झालाय. ओहो, यावेळी ऑन साईडला फक्त दिशा दिली तिथे. ओहो, चुकी होते. अशा चुका करून चालणार नाहीत मित्रांनो, या चुका महागात पडू शकतात. आपण पाहतो शंकर करोडची चुकी होते. एक धाव होते तिथे, 2 धावा झाल्यात, नो डाऊट. प्रेशर असेल, मेगा फायनलचा प्रेशर असतो हा मित्रांनो. पहिली कॅच सुटली, त्याच्यानंतर ही थोडीशी चुकी होते. 2 चेंडू 3 धावा. ओहो, या वेळेला शॉर्टम जॅक. यावेळी जॅक नाही तर हा पूर्णपणे शॉर्टम पूल आणि सक्सेसफुल होतोय. फलंदाज पाहतोय अक्षय, सेट ऑन फायर. काय फलंदाजी करतोय, कारण मी शांत बसायला या टीमचा संत नाही ना. 2 चेंडू पाहिला, तिसऱ्या चेंडूवरती अटॅक केला. अटॅक इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ क्रिकेट इज पार्ट. अटॅक केला 6 धावेंसाठी. 6 धावफलक जाऊन पोहोचतोय 9च्या घरात. 9 धावा पाहतोय. महत्वाचा खेळ. यावेळी फटका देखील खेळून गेला. शिवाजी असेल, शिवाजी फुटबॉल सारखा चेंडू अडवतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहतोय शिवाजी कडून आपण. लाजवाब क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल, एक धाव. 4 चेंडू धावफलक जाते 9च्या घरात. 4 चेंडू 9 धावा. 2 गो. सॉरी 10 धावा. आता हे सिंगल असेल. 4 चेंडू 10 धावा. 4 10, नो डाऊट. महत्वाची मॅच. 2 चेंडूचा खेळ बाकी. पहिली इनिंग पॉवर प्लेचं षटक. ओहो, असा स्लोअर गेन चेंडू. फसका फसला की काय, तिथे शिवाजी होता. शिवाजी चुका करत नाही, शिवाजी कडून चुका होत नाहीत. पकडली जाते साधी सोपी सिंपल झेल. आणि विकेट क्रमांक 1 अर्थातच फलंदाज अक्षय. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. नक्कीच चांगली स्पर्धा. राजू सपोर्ट आम्हाला चांगला असतो. नक्कीच आम्हाला सारखे वारंवार फोन करत असतात. राजू सपोर्ट आमच्या पाठीशी चांगला असतो. लाजवाब स्पर्धा. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. ओव्हर क्रमांक 1, धावा झाले 10. मेगा फायनलची मॅच, ग्रँड फिनाले. टॉस जिंकला गोकुळ संघाने. बॅटिंगचा निर्णय. मॅच कशी असावी तर मॅच असे असावी. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू तुझे तर 1 चेंडू माझा. लक्ष्मणने कमबॅक केला. शिवाजीची लाजवाब झेल. शेवटचा चेंडू बाकी असेल. ओव्हर क्रमांक 1 मधील फलंदाज पाहतोय आपण अक्षयला. अक्षय आणि पुन्हा एकदा अक्षय आलाय. ओहो, यावेळी देखील फटका फसला. यावेळी तिथे केबी असतील, जे पकडतील का. ओहो हो, काय होत आहे. लक्ष्मण नाही तर शिवाजीने केबी सरांना दिली जाते धडक आणि इथे पकडतो शिवाजी झेल. साधी सोपी. विकेट क्रमांक 2. बॅक टू बॅक 2 विकेट्स. अक्षय फलंदाज. बॅक टू द डगआउट. अक्षय पोचतोय ना पोचतोय. दुसरा अक्षय आला, दुसरा अक्षय देखील निघाला. काय होतंय. आठवडी संघ, नवीन जर्सी, नवीन जोश. अर्थात स्पॉन्सर बाय बबन जगताप. स्पॉन्सर केली जाते टी शर्ट. नवीन जर्सी पाहतो. पाटण तालुक्याचा लोगो. आज संघ मेगा फायनल मध्ये गेला. मेगा फायनलची पहिली ओव्हर चांगली टाकली. धावा झाले फक्त 10.
क्वालिटी आर ब्रँड पाहतोय. विजय असेल उभा, विजय असेल तोपर्यंत काही होऊ शकतं. ओके, अक्षय असेल, विजय आउट झाला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा अक्षय आउट झाला. सॉरी, विजय आउट झालाय. अक्षय असेल, छोटा पॅकेट बडा धमाका. अक्षय नॉन स्ट्रायकिंग स्ट्रायकिंगला पाहतोय. गोलंदाज आपण पाहिलं जाते शिवाजी, लांब लचक गोलंदाज. नॉन स्ट्रायकिंगला शिवभाष. 6 चेंडू 10 धावा. संध्याकाळचं ऊन आलं जाते थोडंसं अंगावरती. पहिला चेंडू ओव्हर क्रमांक 2चा. ओहो, काय चेंडू होता यार, लाजवाब चेंडू होता. आज आटोली संघ ठरवून आलाय की काय आपण बाजी मारायची आहे. किती टाइम शांत बसणार. शिवाजीला पाहतोय आपण ओव्हर क्रमांक 2 मध्ये. लक्ष्मणला षटकार ठोकला, त्याच्यानंतर लक्ष्मण एक कमबॅक केलं. कमबॅक केला, जाणला जातोय लक्ष्मण. शिवाजी देखील पहिला चेंडू डॉट येतोय. ओहो, शॉटम जॅक, शॉटम जॅक, शॉटम जॅक. लक्ष्मण असेल, लक्ष्मण चुका करत नाही आणि लक्ष्मण कडून चुका होत नाहीत. पण ही चूक झाली कारण हा प्रेशर आहे. हा प्रेशर नाही तर हा दबाव आहे. अशा चुका करून चालणार नाहीत. ही कॅच ड्रॉप, ही की मॅच ड्रॉप. कारण ही कॅच होती कोणाची? ही कॅच होती अक्षयची. ही कॅच महत्वाची होती. ही जर कॅच पकडली असते ना, मॅच थोडीशी पकडली असते आटोली संघानं. कॅच ड्रॉप, तब्बल 2 धावा. धावफलक जाऊन बसलं 12च्या घरात. अक्षय आता तापला की काय? हो, अक्षय तापला, अक्षय तापला, अक्षयला तापवला. पण आता सुनील बने चुका करत नाही. सुनील बनेने चूक केली नाही. पहिला चेंडू कॅच ड्रॉप. सुनील पकडली जाते झेल. विकेटचं पतन. फलंदाज अक्षय, अक्षय विजय बॅक टू द डगआउट. 3 फलंदाज बाद. काय होतंय मेगा फायनलची मॅच? आज असं वाटतंय की काय गोकुळ संघ सेमीफायनल मध्ये जिंकला, चांगला खेळ राहिला. मैदानाच्या आतमध्ये हायवे हायवे. कोण आलाय, कोण आलाय? अर्थातच टीम ऑफ गोकुळ संघाचा कॅप्टन कोण? नितीन गालवे मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका. जबाबदारी घ्यावी लागेल मित्रांनो. जर स्वतःचा मनगट मजबूत बनवला ना, काही होऊ शकतं. मनगट मजबूत बनवावं लागेल. घरनी मॅच. रन झाले फक्त 12. धावफलक जाऊन पोचले 12च्या घरात. चेंडू झालेत 3 चेंडू 12 धावा. धावफलक थांबवले. रोख लावला. गोकुळ संघाला बेड्या ठोकल्यात. शॉटम जॅक ऑफ साईडला. तिथं शौर्य बने असेल, छोटासा फलंदाज. ओहो, थोडीशी तिथं फंबल केलं जात आहे. चांगले प्रयत्न होते, लाजवाब प्रयत्न होते. पाठच्या साईडने पळत जायचं होतं. प्रयत्नांना काही तोड नव्हते मित्रा. त्याच्यानंतर फक्त सिंगल असेल. 1 धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल कारण शौर्याचा प्रयत्न लाजवाब होते. सुनील बनेंचा चिरंजीव पाहतोय शौर्य बने. अंडर 15 खेळाडू, छोटासा खेळाडू पाहतोय. प्रयत्न लाजवाब होते. लक्ष्मणनं टाळ्या वाजवल्या. प्रयत्न लाजवाब होते. अभिजित देखील टाळ्या वाजवतोय कारण हे युवा संघ आहे, युवा खेळाडू असतील. प्रयत्न लाजवाब होते. फक्त सिंगल 1 धाव. शिवाजीने कमबॅक केला. 4 चेंडू धावा झाले 13. 2 टू गो. सगळ्यांना कॅप्टन नितीन. ओहो, यावेळी नाही. या वेळेला ऑफ साईडला तिथे सुनील असेल. सुनील, छोटा पॅकेट बडा धमाका. सुनील बाबर काय झेल पकडतो यार, लाजवाब. छोटा पॅकेट बडा धमाका. आटोलीची तलवार, आटोलीची धार. सुनील बाबर काय झेल पकडतो यार, क्रॅकिंग झेल. मॅच ऑफ द टुर्नामेंट यार, लाजवाब झेल होती. सुनील बाबर पकडली जाते झेल. फलंदाज कॅप्टन कू नितीनचा केला जातोय खेळ समाप्त. प्रतिम यार. लक्ष्मण टाळ्या वाजवतोय. तोच लक्ष्मण जी कॅच सुटल्यानंतर लक्ष्मण सांगतो तुम्हाला नसेल जमत तर घरी बसा. तोच लक्ष्मण आज टाळ्या वाजवतोय, संघाला प्रोत्साहित करतोय की मित्रांनो लाजवाब झेल पकडली जाते यार. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. 1 टू गो. शेवटचा चेंडू. लाजवाब गोलंदाजी यार शिवाजीची. क्वालिटी यार. ओहो, फटका खेळला. इथे देखील विकेट होईल का? नाही नाही नाही. शॉटम जॅक. जॅक नसेल हा, शॉटम पूल असेल. पूल केला जातो सक्सेसफुल, वंडरफुल आणि केला जातो तब्बल 6 धावांसाठी. सक्सेसफुल 6 धावा. 6ने धावफलक वेगाने पुढे ढकलते जाऊन पोहोचतोय. 19 धावा. धावफलक होतं कुठे, धावफलक जाऊन पोहोचलोय कुठे. अशा चुका करून चालणार नाही. आटोली संघ 25 ते 30 धावांवरती रोखावं लागेल. जर 30+ धावा झाले ना तर मॅच बनू शकते. नवीन फलंदाज आला, अर्थातच नील आला आणि नीलने ठोकला षटकार. इथे ना गोकुळ संघाना कोणापेक्षा कोणी कमी नाही असे फलंदाज आहे. जो येतो तो ठोकतोय. मैं आऊंगा और मैं सिर्फ ठोकूंगा. अभि आला ओव्हर क्रमांक 3 मध्ये. काय होतंय, काय बिघडतंय? थोडस स्टेशन हलवलं जातंय. अभि घाई करतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 19 झाल्यात. शिवाजीची लाजवाब गोलंदाजी होती. शेवटच्या चेंडू थोडीशी चुकी झाली, त्या 6 धावा. अभि आला ओव्हर क्रमांक 3 मध्ये. स्वतःच्या बॉलातून पहिलं षटक.
सेकंडला फलंदाज पाहतोय आपण सुभाषला. फिरकीपट्टू आबीला पाहतोय. ओहो काय होतंय यार, काय बिघडतंय. चेंडू निघून जातोय रिकाम्या जागा भरा या सिटीचं निघून जातोय. 4-4-4-4 चौकार. षटकाराला चौकाराला मॅचला पलटी आली. मॅचला थोडासा ट्विस्ट आला. मॅच बनली, मॅच बनवली गोकुळ संघाने. आता थोडासा मॅच मध्ये ट्विस्ट आला जातोय. येतोय चौकार. धाव परत जाऊन पोहोचतोय 22-3. 23 धावा. 23 झाल्यात पहिल्या चेंडूवर चौकार. ओहो यावेळी देखील खेळून काढला फटका. चांगला फटका पाहतोय तिथे केबी असेल. चांगलं क्षेत्ररक्षण दीपक कडून पाहायला मिळते. येथे फक्त सिंगल एक धाव. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. सिंगल एक धाव. एकेने धाव फलक पुढे ढकलते जाऊन पोहोचतोय. 24 धावा. महत्वाची मॅच, महत्वाचं षटक टाकावं लागेल आबीला. सगळ्यांना फलंदाज पाहतोय नील. जो षटका ठोकला होता तोच नील आला स्ट्राईकला. ओहो आता काय वेगाने टाकला होता. दिशा ऑफस्टिक जास्त पकडली या सिटीचा. व्हाईट बॉल. व्हाईट आलाय. त्याच्यानंतर येते एक सिंगल. 25 25 झाल्यात. चेंडू झाले 2. ओहो या वेळेला काय फटका सजवला यार. A1 क्वालिटीचा A1 ब्रांड होता. भीड़ में लगे तो उसे छक्का कहते और गेंद हवा के बाहर जाए तो उसे छक्का कहते और गेम में नील ने पलटवार लाए उसे हुकुम का यक्का कहते यार. काय पलटवार आणलाय. 2 षटकारांनी मॅच फिरली. एका चौकाराने मॅच फिरवली. ब्रँड यार क्वालिटी गोकुळ संघाना आज ठरवून आलाय. आपलं आयोजन आपण प्राइज मारायचं. आपल्या गावी घेऊन जायचं. आपलं आयोजन आपण फटायचं नाही. आपलेच प्राइज खेळायचं असा संघ पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव परत वेगाने नाही तर मोरना एक्सप्रेस नाही तर लोकल एक्सप्रेस सारखं पळालंय. जाऊन पोहोचलंय 31. ओहो यावेळी हलका हाताने कार्पेटच्या दिशेने खेळून गेला. त्याचा विकास बने असेल. चुकी करतोय की नाही. एक धाव एकाने दुसरीचा प्रयत्न. डेंजरला फेकी केली जाते. तिथे सुनील बने असेल. तिथे होते चूक. त्या चुकीनंतर तब्बल मिळाल्या जात आहेत 3 धावा. जिथे होत्या 2 तिथे घेतल्या जात आहेत 3. 3 ने धाव पकड जातोय पुढे जाऊन पोहोचतोय 34. 34 धावा. गेम पलटली. गेम में ट्विस्ट आला. दुसरं षटक शिवाजीचं होतं असं वाटलं. मॅच घेऊन जातोय काय आटोली संघ. ओहो यावेळी देखील फटका लाजवाब होता. तिथे विजय असेल. विजय चुका करत नाही. विजयकडून चूक झाली नाही. तिथे एक धाव सिंगल वेगाने पूर्ण केली. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. वेगाने पूर्ण केली जाते या सिटीचं. 2 धावा. अक्षय नाहीतर एका साईडला नील आणि एका साईडला पाहतोय फलंदाज सुभाष. वेगाने धावतायत. चिताईच्या चपळाईने धावतायत. काय होतंय काय बिघडतंय. स्कोर बोर्ड लागलं जात आहे. आकाशाला गवसणी घालण्या एवढं स्कोर बोर्ड. जाऊन पोहोचले 36. 36 धावा. 1 टू शेवटचा चेंडू. किती येतील धावा. ओहो फटका बसलाय. फटका बसलाय. तिथे असेल फलंदाज. झेल पकडेल का. झेल गर्दे. हो हो पकडली जाते झेल. संदीप वरंडे क्वालिटी झेल. हसरा चेहरा पकडली जाते झेल. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. समीकरण बदललं. आता समीकरण झालंय 18 चेंडू 36 झाल्यात. 37चं समीकरण असेल. 18 चेंडू 37 धावा. नेक्स्ट इनिंग पाहूया आपण यांच्या आवाजामध्ये. आमचे साथी समालोचक विठ्ठल कदम यांच्या आवाजात आपण पाहूया नेक्स्ट इनिंगचा आवाज. 18 चेंडू 37 धावा. कुठे जाऊ नका. पाहत राहा. निनादे चषक 2025चा ग्रँड फिनाले. 18-37चं समीकरण. धन्यवाद दीपक. ज्यांचा आपण आवाज ऐकला आठवली गावचा एक हक्काचा आवाज आणि नवतरुण समालोचक माझा साथी समालोचक दीपक खूप खूप धन्यवाद. हा फायनलचा महामुकाबला आपण पाहतोय. आटोली विपक्ष गोकुळ आयोजक टीम त्यांच्यासोबत खेळत असताना प्रथम धावामध्ये फलंदाजी करत असताना गोकुळ संघानं धावा बनवल्यात 36 आणि 37 धावांचं लक्ष दिलं ते आटोली संघाला. आज आटोली संघाचा दिवस मात्र चांगला आहे कारण चांगली मेहनत घेतली या सर्व खेळाडू वर्गानं आणि फायनलपर्यंत धडक मारली. आज मात्र सकाळचा सूर्य सर्व खेळाडूंना नवीन दिशा ऊर्जा दिली तर संध्याकाळचा सूर्य मात्र मावळतेचा सूर्य सांगून जाईल आज की शाम किसके नाम. हा कप कुणाकडे जाईल. ही ट्रॉफी कुणाकडे जाईल. गोकुळ की आटोली यांच्यात हा रंगलाय महामुकाबला. फायनलचा हा महामुकाबला. चला स्पीडअप घ्यायचा आहे. गोकुळ संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या पटकन. नितीन
चला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि कुलदीप सर अगदी सकाळपासून आपलं चांगलं सहकार्य राहिले. शेवटचे 3 षटकं आपण अगदी चांगलं सहकार्य करायचं. पंचांचं सुद्धा चांगलं सहकार्य राहिलेलं आहे. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे तर आठवली संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दीपक आपणास विनंती असेल जाऊ द्या जोडी आपली मैदानाच्या आतमध्ये. मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ निनाय देवी चषक 2025 पर्व दुसरं एक दिमाग. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जा. आणि हे दिमागदार आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. मी सकाळपासूनच समालोचन करत असताना उल्लेख करतोय की एक भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. हा डावाला सुरुवात करतोय एक आठवडी स्पोर्ट्स संघाकडून दीपक. आणि दीपक आमच्यापर्यंत नावं पोचवा. आमचे साथी समालोचक दीपक दोन्ही फलंदाजी नावं पोचवा. दीपक अभिषेक आणि विकास ही एका अनुभवी जोडी आठवली संघाची. आज मात्र उत्साह वाढला तो दीपक जगताप आमचे बंधू यांचा. कारण आठवली संघासाठी एक सिनियर खेळाडू यांचा चांगलं मार्गदर्शन राहिले त्यांचं सुद्धा या टीमसाठी. आबी आणि विकास ही आठवली संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्क होती गोलंदाज विजय. एक चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. मागील मॅच मध्ये विजयनं मात्र चांगले चेंडू हाताळले होते. 5 चेंडू अगदी निर्धाव पद्धतीने हाताळले गेले परंतु शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला होता. आज मात्र सन्माननीय आदरणीय उमेश साहेब यांचं शुभागमन झालं. मी दादांना विनंती करतो की अगदी सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. या दादा. क्रिशा एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय आदरणीय उमेश दादा आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर अगदी आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. जाऊया आता आपण मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र रंगलंय हे क्रिकेटचं महायुद्ध. आटोली विपक्ष गोकुळ यांच्यात होणारा हा महामुकाबला. फायनलचा सामना चित्तथरारक सामना. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज विजय. अगदी पहिला चेंडू पटकावलाय. येतोय उत्तुंग आणि दणदणीत आणि खणखणीत चौकार. आणि या चौकारांशी स्वागत केलं विजयाचं. आठवली संघाच्या डगावडमधून मात्र आता आम्हाला जल्लोष पाहायला मिळतोय. कारण सकाळपासूनच त्यांचा उत्साह अगदी आम्ही पाहतो. समालोचन करत असताना एक चांगली टीम बनली गेली ती आठवली गावची. आता मात्र विजयाला गोलंदाजी चांगलं कमबॅक करावं लागेल. अचूक टप्पा पकडावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. आम्ही सातत्यानं समालोचन करत असताना उल्लेख करतो की चांगल्या कामाला गणपती बाप्पा. आणि क्रिकेटमध्ये टप्पा महत्वाचा आहे. तो टप्पा मात्र कुठेतरी ओळखावा लागेल आणि अचूक टप्पा पकडून गोलंदाजी करावी लागेल. ते विजयाला आयोजक टीम. पुढील चेंडू अगदी निर्धाप. अपील उचलून धरले पंच. काय सांगतील. होते विकेटचा पत्तानं धक्का क्रमांक पहिला आठवली संघाला. अभिषेकच्या स्वरूपात धक्का लागतोय. पहिला अगदी पहिल्याच षटकात एक मोठा धक्का अभिषेक. आणि अभिषेकांची जागण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मणच्या खांद्यावरती मात्र आता जबाबदारी असेल. कारण पॉवर प्ले षटक आणि षटकामध्ये पहिला झटका लागला तो आठवली संघाला. विजयनं मात्र चांगलं कमबॅक केलं. पहिला चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विजयाची. आज आयोजक टीम आणि त्यांचं आयोजन असताना एक चांगला खेळ केला आणि फायनल पर्यंत धडक मारली या टीमनं. काहीच वेळात आपल्याला हा निकाल समजेल की आठवली आजच्या स्पर्धेचा दादा संघ ठरतोय की गोकुळ. पुढील चेंडू विजयांचा. उडवलाय चेंडू उंच क्षेत्र आहे. चेंडू खाली जज केला जाईल का. जज केला जातोय. क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चुकी म्हणजे होतोय विकेटचा पत्तन. धक्का क्रमांक दुसरा आठवली संघ. आता मात्र आठवली संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. चांगलं कमबॅक केलं ते विजयानं. अगदी पॉवर प्लेचं षटक आणि षटक हाताळत असताना जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी पूर्ण पाडताना दिसतोय हा गोलंदाज. नितीन यानं याच कारणासाठी या गोलंदाजाला आमंत्रित केलं होतं. कुठेतरी विजयला सांगितलं होतं की आपले आयोजन आणि या आयोजनामध्ये आपल्याला कुठेतरी आजच्या स्पर्धेचा दादा संघ ठरायचा आहे. आणि त्याच रणनीती आखली गेली. जाळं विणलं होतं आणि या जाळ्यात 2 मोठे मासे अडकवले गेले ते आठवली संघाचे. पण तो आठवली संघाला मात्र कुठेतरी कमी लेखून चालणार नाही. अजूनही जोपर्यंत
विकास बने मैदानावरती आहे. तोपर्यंत कोणत्याही क्षणी मॅच खेचून आणण्याची क्षमता असणारा हा स्फोटक फलंदाज म्हणून सातत्यानं मी या खेळाडूचा उल्लेख करत असतो. पण अजून मात्र स्ट्राईक होते. स्ट्राईक रोट व्हायला पाहिजे आणि स्ट्राईक भेटायला पाहिजे ती दीपक बने याला. नवीन फलंदाज सुनील बने एक अष्टपैलू खेळाडू आटोली संघाचा. ओ फुलटाचा चेंडू अगदी भिरकावून दिले. झेल होईल का? ओ झेल पकडली जाते. पण पंच सांगतात की हा भीमरचा चेंडू म्हणजेच नशिबाची साथ मिळाला. नो बॉल म्हणजेच असेल प्री हिटचा फायदा उचलेल का फलंदाज? अगदी थोडीशी चुकी झाली विजयकडून आणि भीमरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी तो नो बॉल घोषित केला. प्रीचा चेंडू आणि प्रीच्या चेंडूवरती आता मात्र स्ट्राईक भेटले ते दीपक बने या स्फोटक फलंदाजाला. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 6. 2 बाद 6. विकास बने स्ट्राईक वरती. प्रीचा चेंडू असेल विकास याची नोंद घ्यायचे. सन्माननीय आमचे बंधू सचिन पाटील साहेब खूप खूप धन्यवाद दादा. ओहो अगदी पुढवून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाऊन सुरुवात यष्टीरक्षकाच्या हातात अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. विजय यांच्या माध्यमातून पॉवर प्लेचा षटक हातावर असताना एक जबाबदारी घेतली. जबाबदारीचा खेळ केला तोच गोलंदाज विजयनं एक 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केला आटोली संघाच्या. पुढील चेंडू गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विजय. ओ अगदी खोदून काढलेला चेंडू परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मिळेल 1 धाव. 1 या धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 2 बाद 7 आणि हे षटक संपतं. पंच 1 बॉल आहे पंच. ओके एक चेंडू अजून बाकी आहे. पंचांच्या माध्यमातून कुलदीप सर सांगतायत 1 चेंडू अजूनही बाकी आहे. अगदी चांगले ऑफिशियल पंच आपल्याला भेटलेत. चांगल्या पंचांच्या माध्यमातून काम राहिलंय. कुलदीप सर आणि त्यांच्या साथीला असणारे सर दोन्ही पंचांचं अगदी काळजीपूर्वक लक्ष आहे मैदानावरती. पुढील चेंडू विजयाचा. ओ अगदी समोरच्या दिशेने भिरकावला चेंडू क्षेत्र आहे. ओ त्याच्या माध्यमातून झेल ड्रॉप केले जाते. कॅच विन मॅच सचिन पाटील साहेब म्हटलं जातं परंतु कुठेतरी हा झेल जमिनीला ड्रॉप केला जातोय आणि तोपर्यंत 1 धाव. पंच धावा किती असतील? 2. 1च 1 धाव. 1 धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 2 बाद 8 रन. आता आम्ही समीकरण पोहोचवतोय आमच्या प्रेक्षकांच्या माहिती करता. चेंडू बाकी असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवेत 29 धावा. 12 चेंडू आणि 29 धावा म्हणजे सर हे एकेरी धुळीनं काम चालणार नाही. कुठेतरी चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल. जोपर्यंत विकास आणि दीपक ही जोडी विकास आणि सुनील ही जोडी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत कोणत्या क्षणी विजय खेचून आणण्याची क्षमता या 2 खेळाडूंच्या मध्ये आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 29 धावा बनवायच्या ते आटोली संघाला. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज अनिकेत. नितीन अनिकेतच्या हातात चेंडू सोपवला आणि जोडी फोडण्यासाठी आमंत्रित केले गेले. धावा रोखायचे ते. चला स्पीडअप घ्यायचा आहे. स्पीडअप घ्यायचा प्लीज विनंती असेल. गोलंदाजी मार्ग होते आणि तर सुनील स्ट्राईक वरती. सुनील बने. ओहो निर्धाव चेंडू अगदी धावचित स्वरूपात क्रिकेटमधले सचिन सर आपल्याला आत्महत्या पाहायला मिळते. कुठेतरी सुनील स्वतःवरती नाराज असेल. ही धाव घेण्याची गरज नव्हती परंतु स्ट्राईक सोडली. स्ट्राईक वरती दीपक जाणं गरजेचं होतं आणि हेच काम केलं आणि विकेट सॅक्रिफाईस केले ते सुनीलनं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय आदरणीय सनी गालवे साहेब यांनी सुद्धा या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट दिली आणि या स्पर्धेला त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं दादा आपलं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की गालवे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. पुढील चेंडू चला स्पीडअप घ्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय. तर आता मात्र स्ट्राईक वरती विकास बने एक स्फोटक फलंदाज म्हणून सातत्यानं ज्या खेळाडूचा आम्ही उल्लेख करतो तोच विकास बने. नॉन स्ट्राईक वरती विजय आणि स्ट्राईक वरती विकास. तर गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज अनिकेत. ओहो
पंच नक्कीच आमच्याकडे होतील. पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजे 10 येते अवांतर. या अवांतर धावाबरोबर गोकुळ संघाला रोखावे लागतील. अगदी चौशीचा सामना, शेवटचा सामना, फायनलचा सामना, महामुकाबला आपण पाहतोय गोकुळ विपक्ष आटोली संघामध्ये. दोन्ही संघ मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना तुल्यबळ संघ म्हणून राहिलेत. दोन्ही संघाचा अगदी चांगला दबदबा राहिलाय. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अनिकेत. ओहो, अगदी फटका खोदून काढला तो पण ते एक धाव. ओहो, अगदी चेंडू गॅदर केला आणि पैकी केले. नॉन स्ट्राईकला होतंय विकेटचं पतन. क्रिकेटमध्ये दुसरी आत्महत्या आपल्याला पाहायला मिळाली आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय तो दीपक याचा, सॉरी विकास याचा, माफ करा. आमचे साथी समालोचक दीपक यांचा सातत्यानं मी उल्लेख करत असतो, त्यामुळं माझ्या तोंडामध्ये नाव दीपक येत असतं. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अगदी आटोली संघाची. कारण विकास एक स्फोटक फलंदाज, विकासचे मात्र प्रयत्न राहिला की स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा आणि एक चांगली रणनीती सचिन साहेब म्हणावी लागेल. कारण विकास एक स्फोटक फलंदाज, कोणत्या क्षणी मॅच फिरवण्याची क्षमता असणारा खेळ. चला स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज नाव शिवाजी. शिवाजी मात्र गेला तर स्ट्राईक वरती विकास. ओहो, अगदी पंच नक्कीच आमच्याकडे वरतील आव्हान. या सर धावा कुठे रोखावे लागतील गोकुळ संघाला जर तुम्हाला विजय तुम्हाला मिळवायचा असेल तर या आव्हान धावा रोखायला लागतील. या आव्हान धावा कुठेतरी पुढे अडचणीच्या ठरू शकतात आणि हा महामुकाबला आपण खेळतोय. प्रतिष्ठेची लढाई चालली मैदानाच्या आतमध्ये. आटोली विपक्ष गोकुळ आणि गोकुळ संघाचे ग्रामस्थ आणि गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं असेल आपल्या टीमकडे. ओ पटकाकडे मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्र एक आहे. चेंडू खाली झेल होत का? हो, अगदी झेल ड्रॉप केला जातोय आणि झेल तुम्ही ड्रॉप करता. कोणाचा जर विकासचा दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले, दुसरी धाव सुद्धा सुरक्षितरित्या पूर्ण आणि या 2 धावाच्या साहाय्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 13 आणि समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चेंडू बाकी असतील पंच 3 चेंडू का 4? 3 चेंडू. ओके, 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आटोली संघाला. अजूनही पार्ट जर दिसतंय तर गोकुळ संघाचं एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ पटका खेळा अगदी मिड विकेटच्या दिशेने येतो क्षेत्ररक्षक, त्याच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा पूर्ण स्ट्राईक वरती पैकी केली जाते. कुठेतरी विकासला टार्गेट करण्याचा प्रयत्न राहिला गोकुळ संघाचा, परंतु एक चतुर चलाक हुशार आजची रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला पाहायला मिळाला. शिवाजी आणि दीपक यांच्यामध्ये चांगलं कॉलिंग पाहायला मिळतंय. एक धावसंख्येचा पाठला करत असताना एक जबाबदारीचा खेळ करतोय तो दीपक. चला स्पीडअप घ्या अनिकेत. या षटकातील चेंडू बाकी असतील 2. ओ अगदी समोरच्या दिशेने खेळलाय. क्रिकेट मधील सुरक्षित फटका म्हटलं जातं तोच एक स्फोटक फलंदाज विकास याच्या पॅड मधून आला. उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि या षटकारीमध्ये विजयातील अंतर कमी केलं. कुठेतरी अशा पल्लवीत झाल्यात. डगआउट मधून आपल्याला जल्लोष पाहायला मिळेल त्या आटोली संघाकडून. थोडंसं पारड जर झालं आटोली संघाचं. आता समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 7 चेंडू आणि 16 धावा. सचिन सर मॅच होती कुठे आणि आणून ठेवली कुठे? चांगली गोलंदाजी करावी लागेल. 7 चेंडू आणि 16 धावा. मी मगाशीच उल्लेख केला होता जोपर्यंत विकास मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत कोणत्याही क्षणी मॅच पलटवण्याची क्षमता असणारा हा स्फोटक फलंदाज. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 7 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा 7 चेंडू, 7 चेंडू 16 धावा. गोलंदाजी मार्कवरती अनिकेतला मात्र हा चेंडू अगदी काळजीपूर्वक आणि निर्धाव पद्धतीने हाताळावा लागेल. हा चेंडू सचिन सर महत्वपूर्ण चेंडू असेल. हा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल? हो अगदी फटका खेळा, पण या फटक्यावरती नक्कीच विकास एकच धाव घेईल कारण स्ट्राईक त्याच्याकडे पाहिजे. त्याला माहिती आहे कारण स्ट्राईक आपल्याकडे राहणं गरजेचं आहे. आता मात्र समीकरण आले 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 15 धावा आणि 6 चेंडू. फायनलचा हा महामुकाबला. ही ट्रॉफी आजच्या स्पर्धेचा दादा संघ कोण ठरेल? आटोली की गोकुळ, गोकुळ की आटोली? या 6 चेंडू नंतर मात्र चित्र स्पष्ट होईल. मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ आयोजित निनाय देवी चषक 2025 पर्व 2
अत्यंत दिमागदार आयोजन नियोजन आपल्याला आयोजकांच्या मार्फत सचिन सर सकाळपासूनच पाहायला मिळालं. अगदी समालोचन करत असताना सुद्धा आयोजक कमिटीचं चांगलं सहकार्य राहिलं, आपलं सुद्धा सर्वांचं चांगलं सहकार्य राहिलं. हे सहकार्य असंच राहील यापुढे अशी मी अपेक्षा करतो. चला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आबी 6 चेंडू आणि 15 धावा रोखायचे. त्या आबीला संपूर्ण ग्रामस्थ गावकरी यांचं लक्ष लागून राहिले त्या आबी या गोलंदाजावरती. तर बरेच वेळा सचिन सर टेनिस क्रिकेट खेळत असताना अशा धावा रोखल्या गेल्यात. ओहो पहिला चेंडू अगदी खराब चेंडू. पंच सांगतील या चेंडूवरती 2 धावा असतील. वाईट +1 म्हणजे येत आहे 2 धावा. आता समीकरण आलंय 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 13 धावा. मॅच अजूनही 50-50 आहे. मॅच कोणाच्या बाजूने जाईल, गोकुळ की आटोली, आटोली की गोकुळ. चला अभि स्पीडअप घ्या. यानंतर मात्र लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाकडे जाणार. तो स्पीडअप घ्या. पुढील चेंडू अभियांचा. ओहो अगदी क्षेत्ररक्षक होता परंतु कोणतीही धाव घेतली जात नाही. स्वतः वरती विश्वास ठेवतोय दीपक. कधी कधी विश्वास असावा पण अतिविश्वास नसावा, कारण आता समीकरण आम्ही मैदानाच्या आतमध्ये पोहोचवतोय. चेंडू बाकी असतील 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. 5 चेंडू 13 धावा. ओहो विकेटचं पंच काय असेल, पंच नक्की शहानिशा करतील. मी मगाशीच उल्लेख केला होता की विश्वास सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक उमेश गालवे साहेब, आपण सुद्धा सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती याचा आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आयोजक कमिटीकडून आपणास विनंती आहे. भाचे तुमचे बोलत आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवते. आपण या व्यासपीठावरती अगदी आपला वेळेतला वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. पंच डिसिजन काय असेल पंच? डॉट बॉल. ओके डॉट बॉल पंच. यानंतर आता चेंडू बाकी असेल 4 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा आणि 4 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तर स्ट्राईक वरती विकास. ओ आम्ही स्वीट क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स बाय आबी. काय बॉलिंग परफॉर्मन्स राहिला, अप्रतिम अशी गोलंदाजी. मी मगाशीच उल्लेख केला होता विश्वास असावा पण तो अतिविश्वास नसावा आणि कुठेतरी दीपकचा अतिविश्वास झाला. धाव निघाले असते परंतु स्वतः स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न राहिला दीपक यांचा आणि त्रिफळाची झाला फलंदाज. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दीपक नाव पोहोचवा आमच्यापर्यंत. नवीन फलंदाज कुठेतरी विकासवरती नाराज असलेला आटोली संघाचे खेळाडू डगाडू मधून थोडस. नवीन फलंदाज. चला दीपक आमच्यापर्यंत नाव पोचवा नवीन फलंदाज. सुनील. सुनील शिवाजी मात्र स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरतीच अडकून पडलाय. शिवाजीला मात्र स्ट्राईक भेटलेली नाही. शिवाजी म्हणत असेल मी जर एखादा मोठा फटका खेळला असता तर नक्कीच चांगलं कमबॅक केलं असतं परंतु नॉन स्ट्राईक वरती राहिला शिवाजी. चला मॅचला करायची लगेच सुरुवात. दिवस मावळतीकडे चाललाय. ओहो फटका खेळला पण या फटक्यावर येईल एकच धाव. आता मात्र समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. 12 धावा 2 चेंडू. मॅच होती कुठं आणि मॅच आणून ठेवली कुठं. आयोजक टीमनं सुद्धा चांगला खेळ केला. आटोली संघाचं कुठेतरी पारडं जड असतं आहे असं वाटत असतानाच चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलं आबी या गोलंदाजानं. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. ओ फटका खेळा पॉइंटच्या दिशेनं झेल बाद होईल. आता मात्र नक्कीच पारडं जड झालंय तर गोकुळ संघाचं. गोकुळ संघाच्या डगावरमधून मात्र आपल्याला जल्लोष पाहायला मिळतंय तर स्मशान शांतता पाहायला मिळते त्या आटोली गावच्या डगावरमधून. एक दोन्ही संघ मोना क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना तुल्यबळ संघ म्हणून समजले जातात. आजचा 10 संघ कुठेतरी आटोली संघ ठरला असं वाटत असतानाच कुठेतरी गोकुळ संघ वरचा ठरला. कुठेतरी विकास पण कॉन्फिडन्स जो वाढला होता तो कुठेतरी कमी झाला. चला नवीन फलंदाज
या दादा आपलं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार. नवतरुण उद्योजक उमेश गालवे साहेब यांचं सहर्ष असं स्वागत. आणि हा फायनलचा सामना आजच्या या स्पर्धेचा दादा संघ ठरतोय निनादेव स्पोर्ट्स गोकुळ संघ या स्पर्धेचा दादा संघ ठरतोय. तर रनर अप संघ ठरतोय आटोली संघ हा रनर अप ठरतोय. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक दिला जाईल मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेचं आयोजन निनादेव स्पोर्ट्स गोकुळ श्री निनादेवी चषक 2025 अत्यंत भव्य दिव्य हे आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. अभिनंदन टीमचं आणि पराजय टीमचं सुद्धा आभार. दोन्ही टीमना पुढील क्रिकेटच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो. चला आयोजक टीम आपण व्यासपीठावरती या. आयोजक टीम आपण याचा आपला एक प्रतिनिधी आणि आलेल्या मान्यवरांचा आम्ही सत्कार घेऊ इच्छितो. नितीन सर चला एक फोटो सेक्शन घ्या आणि पटकन आपण यानंतर आपण लगेचच जाऊया मैदानात बक्षीस वितरण समारंभासाठी. आज दिवसभर समालोचन करत असताना आमचा साथी समालोचक आटोली गावचा आवाज दीपक याचं सुद्धा आपण समालोचन ऐकलं. त्याचबरोबर आज या स्पर्धेमध्ये दोन जे पंचची भूमिका राहिली कोणत्याही संघाला आणि खेळाडूवरती अन्याय होऊ दिला नाही ते सन्माननीय ते असं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय आमचे पंच एकदा आमच्यापर्यंत नाव पोहोचवा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही नाव कुलदीप सर आणि कमलेश सर या दोन्ही पंचांच्या माध्यमातून अगदी चांगली स्पर्धा ही पार पडली. दोन्ही पंचांचा अगदी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अगदी डोळ्यात तेल घालून या पंचांनी चांगली भूमिका निभावली. आता मात्र आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती कॅमेराचा फोकस करत आहे.